न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अलसुरे येथे गोठ्याला आग, लाखो रुपयांची हानी, एसटी आणि रिक्षा चालकांमध्ये तू-तू-मैं-मैं, परस्पर विरोधी गुन्हे दाखल। फणसोप सडा येथे प्रौढाचा खून, जिल्ह्यात 44 लाख रुपयाची दारू हस्तगत आणि रायगडमधून 16 उमेदवार रिंगणात, गीतेंविरुद्ध तटकरे सामना। आता पाहूया सविस्तर वृत्त। तालुक्यातील अलसुरे येथे गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत गोठ्यात बांधलेलं एक वासरू होरपळल्याने जखमी झालंय। 2 दुभत्या गायी आणि एका वासराला सही सलामत गोठ्यातून बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आलं। या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय। गोठ्याला आग लागली तेव्हा गोठ्यात 2 दुभत्या गायी आणि 2 लहान वासरं बांधली होती। आगीची खबर मिळताच ग्रामस्थांनी गोठ्यात जनावरांना तात्काळ बाहेर काढले। या प्रयत्नात गोठ्यातील एक वासरू जखमी झालंय। गोठ्यातील जनावरांसाठी ठेवण्यात आलेली वैरणही जळून खाक झालीय। आगीची खबर मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली। खेड येथील मदत ग्रुपचे प्रसाद गांधी हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान खेड नगरपालिकेचा अग्निशमन बंबही घटनास्थळी दाखल झाला। अग्निशमन दलाचे वैभव खामकर, दीपक देवळेकर, बंटी कडू, श्याम देवळेकर, माने भोवतुले यांच्यासह ग्रामस्थ आणि मदत ग्रुपच्या सदस्यांनी भडकलेली आग शांत केली। या दुर्घटनेचा महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आलाय। एसटी चालकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी खेड पोलिसात रिक्षा चालक आणि एसटी चालक यांच्यावर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेत। खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागजन पुणे एसटी बसवर चालक म्हणून काम करणारे विलास धावारे हे आज सकाळी 8:15च्या सुमारास खेड स्थानकात बस घेऊन आले तेव्हा एसटी स्थानकाबाहेर रिक्षा चालक आणि त्यांच्यात वादावादी झाली। या वादावादीतून एसटी चालक धावारे यांनी रिक्षा चालक सुहास दिवेकर, महेश निकम, ऋषिकुमार दिवाळे, महेश्वर तपकिरे यांच्या विरोधात खेड पोलिसात तक्रार दाखल केली। ही तक्रार दाखल होताच रिक्षा चालक सुहास दिवेकर यांनीही धावरे यांच्या विरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली। खेड पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। रत्नागिरी शहरानजीक असलेल्या फणसोप सडा टाकळेवाडी येथे प्रौढाचा खून करून मृतदेह झाडाला लटकवलेल्या स्थितीत आढळून आला। सोमवारी सकाळी 10च्या सुमारास आंबाबागेत राखणीला असलेल्या गुराख्याला हा मृतदेह दिसला। मृतदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत होता। 8 दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येते। दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी घटना समोर आल्याने शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सोमवारी सकाळी फणसोप सडा येथे मृतदेह असल्याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अंदाजे 45 ते 50 वर्षे वयाच्या पुरुषाचा मृतदेह गुडघ्यावर बसलेल्या अवस्थेत झाडाला लटकवलेल्या स्थितीत आढळून आला। गुडघे जमिनीला टेकलेल्या स्थितीत असल्याचे हा गळफास नसून घातपातच असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यात अवैध दारू धंद्यावर करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे 44 लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे। यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून 27,04,784 रुपये किमतीची तर सिंधुदुर्गमध्ये 16,53,187 रुपयांची अवैध दारू पोलिसांकडून जप्त करण्यात आली, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे। यावेळी बेकायदेशीर शस्त्रांबाबत माहिती देताना चव्हाण यांनी सांगितलं की 3 जणांची अवैध शस्त्र जप्त करण्यात आली आहेत, तर परवानाधारक असलेल्या 8 जणांचे कायमस्वरूपी शस्त्र परवाने रद्द करण्यात आले। आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगानं आचारसंहिता भंगाची तक्रारीची दखल घेण्यासाठी उपलब्ध केलेल्या सीव्हिजिल ॲपवरील सर्व 9 तक्रारींचे निराकरण केले आहे। यामध्ये बॅनर, झेंडे फडकवणे आदी तक्रारीचा समावेश असल्याचं सुनील चव्हाण यांनी सांगितलं। रायगड लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेच्या दिवशी 8 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत। त्यामुळे आता निवडणूक रिंगणात 16 उमेदवार असणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली। युतीचे उमेदवार अनंत गीते आणि आघाडीचे सुनील तटकरे यांच्यात खरी लढत होत असली तरी वंचित बहुजन आघाडी, सपा बसपा आघाडी आणि अपक्ष उमेदवारही रिंगणात असल्याने लढत रंगतदार होणार आहे। यामुळे 2 व्हीव्हीपॅट मशीन मतदान केंद्रात लागणार आहेत। 8 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले, त्यामुळे आजपासून उमेदवारांचा खरा प्रचार सुरू झालाय। रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, पीआरपी, कवाडे गट, रिपाई, गवई गट, शेतकरी स्वाभिमान संघटना आणि समविचारी मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारानिमित्तानं खेड पाटीदार भवन येथे जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता।
या प्रसंगी आमदार संजयराव कदम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। तसेच पुरुष येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। बुधवार दिनांक 10 एप्रिल 2019 रोजी रायगड लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे लोकप्रिय उमेदवार, शिवसेना नेते तथा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री माननीय अनंतजी गीते यांची प्रचार सभा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत गुहागर येथे सायंकाळी 5 वाजता संपन्न होणार आहे। तरी खेड शहरातून ज्यांना या सभेत जायचं आहे त्यांनी खेड शहर शिवसेना प्रमुख निकेतन पाटणे यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय। सभेला जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे। तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचालित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दिनांक 7 एप्रिल 2019 रोजी जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून दंत तपासणी शिबिराचं आयोजन योगिता दंत महाविद्यालयाचे डॉक्टर अभिषेक तलाटी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं। यावेळी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समिती चेअरमन संतोष फडके, प्रशालेचे प्राचार्य पाटील सर, योगिता दंत महाविद्यालयाच्या लक्ष्मी योगी, श्वेता मीनाक्षी त्रिपाठी, सुचिता सोनावणे, धनीश शेख, अक्षांत दळवी आदी उपस्थित होते। इयत्ता 1ली ते 9वीच्या विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून त्यांना कोलगेट देण्यात आलं। यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। गेल्या काही वर्षात गंभीर गुन्हे दाखल झालेल्या तालुक्यातील नांदगाव येथील जहीर इब्राहिम कादरी याला 2 वर्षाकरता रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय। खेडचे उपविभागीय अधिकारी अविश कुमार सोनोने यांनी हे आदेश दिलेत। जहीर इब्राहिम कादरी याच्यावर खेड पोलीस स्थानकात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। यामध्ये घरफोड्या, शासकीय कामात अडथळा, बलात्कार, विनयभंग, मारामारी आदींचा समावेश आहे। सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे। या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे पोलिसांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे। अतिशय गंभीर गुन्हे असलेल्या कादरी याला तडीपार करण्यात यावं यासाठी खेड पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(1)(अ) अन्वये प्रस्ताव तयार करून तो प्रांत अधिकारी अविश कुमार सोनोने यांच्याकडे पाठवला होता। सोनोने यांनी यावर योग्य तो निर्णय घेत कादरी याला 2 वर्षांसाठी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिलेत। नैसर्गिकरित्या आंबा पिकण्यास विलंब लागत असल्याने गेल्या काही वर्षांपासून कृत्रिमरित्या आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करण्यात येतोय। त्या पार्श्वभूमीवर आंबा व्यापाऱ्यांकडून तसेच शेतकऱ्यांकडून कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जातो की नाही याची तपासणी अन्न आणि औषध प्रशासनाकडून केली जाणार आहे। जर एखादा व्यापारी आणि शेतकरी कॅल्शियम कार्बाईडचा वापर करत असल्याचं निदर्शनास आलं तर त्याच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना चिन्हांचं वाटप करण्यात आलंय। यामध्ये एकूण 13 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। यापैकी अजिंक्य गावडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने 12 जण आता निवडणूक रिंगणामध्ये आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली। सोमवारी वाटप करण्यात आलेल्या चिन्हांमध्ये नोंदणीकृत राजकीय पक्षांमध्ये निलेश राणे यांना रेफ्रिजरेटर, भिकू पालकर यांना कॉट, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मारुती काका जोशी यांना शिट्टी, राजेश जाधव एअर कंडिशनर, तर अपक्ष उमेदवारांमध्ये नारायण गवस यांना फणस, निलेश भाताडे यांना कपाट, पंढरीनाथ आंबेडकर यांना गॅस सिलेंडर, विनायक राऊत यांना तुतारी आदींचा समावेश आहे। स्त्री जातीचे लहान मूल खरेदी करण्यासाठी आलेल्या तेलंगणा येथील दोघांचा कट पोलिसांच्या सतर्कतेने उधळला गेला। रविवारी रात्री 9:15च्या सुमारास मिरज बेडक रोडवर रेल्वे पुलाजवळ ही घटना घडली। लहान मूल खरेदी करण्यासाठी आलेल्या दोघांपैकी अशोक गुंगल यास अटक करण्यात आली असून व्यंकटेश गुंगल हा पसार आहे। पोलिसांनी या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक नियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। रविवारी रात्री पोलिसांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की बेगट रोडवर 2 व्यक्ती स्त्री जातीचं मूल खरेदी करण्यासाठी येणार आहेत। पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेतली। त्यावेळी अशोक गुंगल हा बेगट रोडवरील रेल्वे पुलाजवळ आढळून आला। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे रोख 4160 आणि एक विवो कंपनीचा मोबाईल मिळून आला। त्याच्याकडे चौकशी केली असता तो स्त्री जातीचं लहान मूल खरेदी करण्यासाठी तिथे आल्याचं कबूल केलं। पोलीस व्यंकटेश गुंगल याचा शोध घेत आहेत। जिल्ह्यातील 6 ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या असून यापुढे सर्व नोंदी आणि दाखले ग्रामस्थांना ऑनलाईन मिळणार असल्याने ग्रामपंचायत कारभार आणखी पारदर्शक आणि स्वच्छ होणार आहे। ग्रामस्थांना जलद आणि गतिमान सेवा मिळणार असल्याने लोकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहे। पेपरलेस व्यवहारांमुळे स्मार्ट वर्क सोबत पर्यावरणाचाही समतोल राखण्यास मदत होणार आहे।
याचं गांभीर्य ओळखत सरकारने ऑनलाईन प्रणालीचा वापर करत पेपरलेस कारभाराला प्राधान्य दिले। याच धर्तीवर जिल्ह्यातील 6 ग्रामपंचायतींनी आपला कारभार पेपरलेस केलाय। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अनसुरी येथे गोठ्याला आग, लाखो रुपयांची हानी, एसटी आणि रिक्षा चालकांमध्ये तू-तू-मैं-मैं, परस्पर विरोधी गुन्हे दाखल, फणसोपसडा येथे प्रौढाचा खून, जिल्ह्यात 44 लाख रुपयांची दारू हस्तगत आणि रायगडमधून 16 उमेदवार रिंगणात, गीतेंविरुद्ध तटकरे सामना। याबरोबरच बातमीपत्र संपलं। धन्यवाद।